श्रोते, यावेळी सायंकाळची 6:45 झाली आहेत. ऐकूया रंगमावळतीचे या सदरात ज्येष्ठ नागरिक डॉक्टर एकनाथ भांडारकर यांची जयंतकुमार शेटे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात अर्थात रंगमावळतीचे मध्ये आपण वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत बातचीत करत असतो. त्यांचं मनोगत आणि त्यांच्या जीवनाविषयी सुद्धा यातून जाणून घेत असतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर एकनाथ भांडारकर. तर जाणून घेऊया आपण त्यांच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या जीवनाविषयी. नमस्कार भांडारकरजी. नमस्कार. या वयाच्या 65 वर्षानंतरही तुम्ही जे एवढे चैतन्यमयी दिसता आणि विशेष म्हणजे तुमचं वय 65 असेल हे जाणवतही नाही, याच्या पाठीमागचं काय कारण आहे? त्याच्या मागचं एकच कारण आहे साहेब, दुसऱ्याला हसवा, आपण हसा, नेहमी हसत राहा, याच्याशिवाय दुसरं काही नाही. बरोबर. म्हणजे हास्य जीवन फुलवते असं म्हणाल? जरूर 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 फुलवते. आता माझ्यावरून पाहा तुम्ही. ते काही सांगायची गरज मला वाटत नाही. मला पुष्कळ लोक विचारतात, तुम्ही काय घेता, तुम्ही काय खाता, तुम्ही कोणता व्यायाम करता. बरोबर. मी म्हटलं मी व्यायाम एकच करतो, स्वतः लोकांना हसवतो आणि मी सुद्धा हसतो. हा माझा व्यायाम आहे. बरोबर. पण मला सांगा की हा हसण्याच्या संदर्भातले जे तुमचे वक्तव्य आहे, काही जणांना म्हणजे आपण पाहतो की बा माणसं बऱ्याच कारणांना वैफल्यग्रस्त जास्त असतात. हसण्याचे प्रसंग फार कमी येतात आयुष्यात, नाही का? तसे प्रसंग मुद्दाम निर्माण करावे लागतात असं वाटतं आजच्या युगात तरी. पण तुम्ही मात्र जिथं जाता तिथं हास्य फुलवता. जरूर, नाही का? मग आता मला सांगा की या म्हणजे बाकीच्या ह्या प्रांतात वळण्यापूर्वी सांगा की तुमच्या मागे डॉक्टर लागलाय. हो. कोणतं डॉक्टरेट केलं की डॉक्टरची पदवी येते काय? नाही, मी तर पहा डिप्लोमा होमिओपॅथिक बर हा कोर्स आहे. कधी केला तो? 1962 ला केला मी. अच्छा. आणि 62 ला कोर्स केल्यानंतर सोनवाडोना या गावी मी प्रॅक्टिस करत होतो. बरं, 6 वर्ष मी प्रॅक्टिस केली. प्रॉपर कुठले आपण? सोनवाडोना. अच्छा. नेर तालुका सोनवाडोना. अच्छा अच्छा, रोडवरच आहे. मग प्रॅक्टिस केली आणि पुढे काय झालं? सोडून दिली? पुढं माझं मन लागेना. का? मला ते वाईट वाटलं. कशाबद्दल? हे लोकांकडे पैसे घ्यायचे, पैशाशिवाय तर जमत नव्हतं. अब लेंगे नहीं पैसा, व्यवहार चलेगा कैसा, मैं तो भी मिल जाता जैसे कुछ ऐसा. अब जाने तब तक शाने, सभी तो ऐसे मेहमान है जो पैसे के लिए परेशान है. तरी पण मला पटलं नाही. बरोबर. मी म्हटलं हे सोडा सर्व आणि आपण काहीतरी असा लोकांकडे काही आपले संदेश पोहोचतील असा मार्ग पत्करावा. अच्छा. असा मार्ग मला कोणता मिळेल म्हणून मी एसटी महामंडळात घुसलो. बर. एसटी महामंडळात माझे वडील जे होते जनपद काउन्सिलर होते. त्यामुळे त्यांची वरिष्ठाची चांगलीच ओळखी होती. त्यामुळे मी एका साहेबाकडे गेलो, त्यांना सांगितलं तुम्ही या क्षेत्रात भारी आहात म्हटलं आणि मी या कला क्षेत्रात भारी आहो, माझं जर काम झालं तर मी आभारी राहील म्हटलं. तर त्यांनी माझं काम केलं आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही अमरावती डेपोला रुजू व्हा, जॉईन व्हा. अच्छा. तर त्यावेळेला अमरावतीत डेपो होता, डिव्हिजनच होतं आणि यवतमाळ काही डेपो नव्हता, म्हणजे डेपो नुकताच खोललेला होता. तर त्यामुळे मग तिथून यवतमाळला आलो मी आणि इथेच स्थायिक झालो. मग आता बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की तुमच्याकडे काव्याचा जो प्रांत आहे. हो सर. तो तुमच्यावर मेहरबान दिसतोय मला. हो, नाही का? हो. मी प्रत्येक गोष्टीवर काव्य करतो. बर. हो. कधी लागला, कसा लागला हा छंद? तो मला लहानपणापासूनच आहे. लहानपणापासून तेव्हापासून मला लोक सोंगाड्याच म्हणत होते. सोंगाड्या. का बरं? म्हणजे मी नकला वगैरे करायचो. अच्छा. म्हणजे शालेय जीवनापासून. एखादी नक्कल आठवते? हो जरूर सांगा. आनंद होणार आहे यंदा, मालकाच्या वाड्याला आनंद होईल, अंगणात लई पाऊस पडेल, कापसाय लई भाव येईल यंदा. नाव काय म्हणलं तुमचं? लक्ष्मण. हा लक्ष्मण. रास रेड्याची वर्ग रान बोक्याचा, ओल्यास पाऊशान जवळ येतो न कोरड्याला पाहून दूर जातो. खरं सांगीन खोटं सांगणार नाही, मालकाच्या वाड्यात बसलोय बघताय आजचा. लक्ष्मण पिऊन गंडत्तर गेली 2 वर्षाचा होता, ठुमकत सडकीवर आला, तिकडून आली एसटीची गाडी, हे गेली छातीवरून तरी तू वाचला. कसा वाचला विचार मला? गाडी पुलाच्या वरतून गेली तो पुलाच्या खाली होता म्हणून वाचला. दुसरं इग्न वयाच्या 5 वर्षी गेलं असन, इमानात चढला असीन, मोटारीत बसला असीन, गड्यानं आडवी लात मारली असन, तो शनीहून घसला पायात,
1.5 वर्ष पायात आला, 1.5 वर्ष पोटात राहिला, 4.5 वर्ष पाठीत राहायचा विचार करतो. एकूण 7.5चा शनी आहे काका तुला. 7.5च्या शनीनं भल्या भल्याला लोळवलं, तुझी काय केव्हा, म्हणून म्हणतो शनी बाण. असा शनी बांधतो 4 चौघात जाशील काम फत्ते होईल, कडब्याची पेंडी पालखीत बसन पण तुला ठाव होणार नाही. नशिबात बायका मात्र 3.5 आहे, एका जातीची हड्डी न बाकी आहे याच्यात. आणि तिसरी मात्र मोलाची होणार आहे आणि पत्करणाची होणार आहे. नशिबात पोरं 7 आहे, 3 घरातले 4 बाहेरचे आहे. मात्र बाहेरचे म्हणजे पोरीन, घरातले म्हणजे पोरं. वाचलो जेवलो पुढच्या वर्षाला पूर्णाची रोटी खाऊन जाणार आहो. तो जन्म झाला अमावस्येच्या काळ्या कुट्टंडरात, तो जन्म झाला तेव्हाच तो बाप ओरडला काळ मुख्या घरात आला. तेव्हापासून साखर महाग झाली आपल्या देशामध्ये. वाचलो जेवलो पुढच्या वर्षाला पूर्णाची रोटी खाऊन जाणार. गजानन महाराजाचा आशीर्वाद आहे तुला. डावीकडे जाऊ नको, उजवीकडे पाहू नको, धक्का कुणाला मारू नको, रातभर काही झोपू नको, दिवसा काही फिरू नको. तुला काही मला दिलं नाही, म्या काही तुझ्या आशीन घेतलं नाही. खरं काही बोलणार नाही आणि खोटं काही सांगणार नाही. मात्र आशीर्वाद आहे गजानन महाराजाचा. यंदा मात्र उन्हाळ्यात ऊन राहणार आहे, पावसाळ्यात पाऊस राहणार आहे आणि हिवाळ्यात मात्र हिव राहणार आहे. येतो गंगाराम. पांढरकरजी, हे जे आता तुम्ही नक्कल सादर केली, ही नेमकी तुमच्या मनात आली कशी? माझ्या मनात आता जे पाहतो की खेड्यापाड्यात लहान जेव्हा होतो तर तेव्हा सोंगाडे यायचे, बहुरूपी यायचे, त्यांच्याकडून काही असा हे झाला का? त्यांच्याकडून म्हणा की असं वाटलं काही लोक कशा प्रकारे मागतात बा आणि आपल्याला कसं हे करतात, हे द्या ते द्या ते द्या. अच्छा, म्हणजे तुमचं निरीक्षण बारीक होतं. निरीक्षण माझं बारीकच होतं. चांगली गोष्ट आहे. बरं, पण आता हे एक शीघ्र कवित्व पण तुमच्यात दिसतं. कोणत्याही गोष्टीवर तुम्ही ताबडतोब काही ना काही कविता करून हे करता. तुमच्या आयुष्यातला मला वाटते आवडता जो अभिनेता आहे तो अमिताभ बच्चन, नाही का? त्यांच्यावर बऱ्याच पिक्चरचे नावं घेऊन मराठी हिंदी सर्वच करतो सर मी. आवडता अभिनेता म्हणून नाही म्हणता येणार. बरं, प्रत्येक कलाकाराचे मी सांगू शकतो. हेमा मालिनी सुद्धा सांगू शकतो. बरोबर. 14 तारखेला तिचा वाढदिवस आहे ते पण सर्व म्हणजे डिटेल माहिती आहे. माझं सर्व टेप आहे माझ्या मनात. बरोबर. मग 3-3 तास सर कार्यक्रम करतो मी. मग त्याच्यात तर काही प्रश्नच नाही ना बोलायचा. बरोबर आहे. बरं, हे सगळं म्हणजे असं जे मनात येतं तर ते काय तुम्ही सतत त्यावर नाही सर, विचार बिलकुल करत नाही सर. माझं उपजत आहे सर्व. बरोबर, सर्व उपजत आहे मला. मी कधी हे असं पुस्तक घेऊन कधी वाचत नाही किंवा कधी पाठ करत नाही. बरं. मला दूरदर्शनवाले म्हणाले की म्हणजे तुम्ही एवढं पाठ कसं करता हो म्हणे. मी म्हणलं साहेब मी पाठ नाही करत किंवा वाट नाही पाहत. सरळ सरळ बोलतो म्हणलं. तुम्ही जे बोलाल त्याच्यावर मी बोलतो. त्याला उपजत काय म्हणणार. कित्येक लोक माझ्याकडे येतात, म्हणतात बा अमका अमका मला लिहून द्या, मला हेमा मालिनीचे लिहून द्या, रेखाचे लिहून द्या. अहो तुम्ही काय लिहिणार. जो किस्मत की रेखा है वो अपनी रेखा है, अमिताभ की रेखा नहीं हो सकी तो अपनी क्या होंगी. तो असं माझं मी याच्यात एक महाराजाचं कीर्तन होतं साहेब. बर, कीर्तन होतं आणि त्यांनी सांगितलं कीर्तनात जे काय बोध द्यायचा बोध दिला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणे महाराज ही तुमची रूम आहे, इथे फॅन आहे आणि पाणी आहे, इथे सर्व तुमची व्यवस्था केलेली आहे, इथे गादी आहे, ती आरामशीर झोपा म्हणे तुम्ही. रात्रीला दार बंद करू नका म्हणे. कारण एक मनुष्य येईल म्हणे रात्रीला 12 वाजता आणि तो इथे गादी टाकून झोपून जाईल, त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही म्हणे. म्हणे ठीक आहे. त्यांनी गादी टाकली, झोपून गेला. झोपल्यानंतर काय झालं की रात्री 12 वाजता तो उठून बसला थोड्या वेळाने. नीचे उतर. महाराज घाबरले. त्यांना वाटलं आपली गादी यांची आहे, पलंग यांचा आहे म्हणून हा म्हणून गृहस्थ म्हणतो नीचे उतर. मग तो खाली उतरले. महाराज पाहिलं त्यांनी तो झोपूनच होता. पुन्हा महाराज झोपले आणि म्हणते नीचे उतर, नीचे उतर. पुन्हा खाली उतरले. खाली उतरल्यानंतर पाहिलं त्यांनी पुन्हा झोपून. महाराज अरे म्हणे हे कसं काय आहे म्हणे. म्हणून महाराजांनी विचारलं आणि तिथे आत गेले आणि का हो कोणता गृहस्थ माझ्या इथे झोपवला म्हणे. तो नीचे उतरच म्हणतो म्हणे. घाबराचं काही कारण नाही महाराज म्हणे, तो एसटी मध्ये कंडक्टर आहे म्हणे. अशा घटना घडतात. म्हणजे स्वप्नातही होतेच ना. चांगली गोष्ट आहे. मला वाटतं जीवनात ज्या गोष्टीचा प्रभाव पडतो त्या गोष्टी अशा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्यक्त. माझा एक आहे सर, माझे मुलं इतके शिकले, MSc आहे, BEd आहेत, PhD केलेला आहे. अरे वा. आणि माझा मोठा मुलगा तो इटलीला होता.
अच्छा. आणि माझ्यासारख्याचा मुलगा इटलीला जाणं म्हणजे आता तुम्ही त्याचा विचार करू शकता. बरोबर. आणि माझी मुलगी BSc LLB झालेली आहे आणि ती हायकोर्टात मुंबईला वकील आहे. अच्छा, म्हणजे तुमचं आयुष्य तसं सफल झालं मला हो, वाटतं, जरूर नाही का? जरूर जरूर. एक मुलगा माझा अमोलकचंदला आपल्या इथे अमोलकचंदला होता पहिले, अच्छा. परंतु आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रगडा इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर आहे. अच्छा, म्हणजे आयुष्यात जे समाधान तुम्हाला हवं होतं जरूर मिळालं. ते सगळं मिळालं. चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं समाधान मिळत असताना तुम्ही इतरांनाही आपल्या बोलण्यातून समाधान देत राहिला. जरूर नाही का? जरूर जरूर. हे जे जेव्हा इतरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? मला फार आनंद होतो सर. कोणी माझ्यासोबत बोललोही नाही तरी मी त्याच्याशी बोलून बरोबर त्याला हसवतो. ही माझी एक कला आहे. बरोबर. आणि तुम्हाला माहितच असेल की मी जिथे गेलो तिथे चुपचाप राहत नाही. का? गेलो की मला वाटतं का हा मनुष्य माझ्याशी हसला पाहिजे. बरोबर. हा मनुष्य जर हसला नाही तर मला फार दुःख वाटतं सर. हो, माझ्यासोबत बसणारे हा. प्रवास करणारे सुद्धा आज मला नाव घेतात. माझ्या इथे पुष्कळ लिहिलेले आहे डायरीमध्ये. बरोबर. त्यांचा मी पूर्ण परिचय इथे सर्व लिहिलेला आहे. आणि मोठे मोठे चांगल्या लोकांचे मला पत्र वगैरे आलेले आहेत. तर तुम्ही हे उपक्रम केला फार. आणि अलाउन्सर म्हणून होतो इष्टीला मी. बर. हो, अरे वा. अलाउन्सर म्हणून बरेच दिवस मी काम केलं इष्टीला. म्हणजे आवाजाची जी देवी आहे ती हो तुम्हाला सर, मी पसंत आहे लेडीज असं म्हणत जेंट्स का? आणि इंदिराजींचा सर्वांचा आवाज वगैरे काढतो. कलाकारांचे इंदिराजींचे सर्व आवाज काढतो सर. ज्येष्ठ नागरिकांना खरं म्हटलं तर तुमच्या मुलाखतीतून एक निश्चितच प्रेरणा मिळत असेल की बा आयुष्य जगावं तर कसं जगावं. हा, तेच जगलं पाहिजे. हा. पण आता कार्यक्रमाची वेळ संपत येते आहे. हो का? हा, त्याच्यामुळे आपण आता जाता जाता फक्त हा. तुम्ही थोडा इंदिरा गांधींचा जो आवाज आहे हा. त्याची थोडीशी झलक दाखवून द्या. थोडीशी म्हणजे आता हे पहिलेपासून दाखवावं लागेल ना ते किती म्हणजे. जस्ट 1 मिनिटात असं काहीतरी सांगा त्यांचा जो संदेश होते. पहिले आपल्याकडे टीव्ही नव्हते, रेडिओ होता. हा. त्यावेळेला आपण कसं बघत होतो. हा. ये आकाशवाणी दिल्ली है. हम श्रीमती इंदिरा जी का भाषण दिल्ली के लाल किले से प्रस्तुत कर रहे हैं. 7:30 बजने में चंद मिनट बाकी हैं. इंदिरा जी जो हमारी पंतप्रधान है, भारत के लोगों का हृदयस्थान है. श्रीमती इंदिरा जी नीली गाड़ी में बैठ के लाल किले के पास में आ रही हैं. इंदिरा जी सफेद साड़ी परिधान करके माइक के सामने आ रही हैं. साथ में कुछ अतिथि लोग हैं, मंत्रीगण हैं. आकाश में बादल कुछ ऐसे छा रहे कि बूंद बूंद वर्षा भी हो रही है. फिर भी इंदिरा जी कह रही है. आता इंदिरा जी स्टेजवर आल्या. भाई और बहनों, 40 साल हुए हैं हमारा भारत स्वतंत्र हुआ है. हम ये चाहते हैं इस देश की गरीबी हटना चाहिए. हर कामगार को काम मिलना चाहिए. कुछ ऐसे कामगार हैं जो काम नहीं करते, उन्होंने भी काम करना चाहिए. बहुत सारी कठिनाइयां हैं जिसका मुकाबला करना है हमें. कहीं बाढ़ के कारण, कहीं सूखे के कारण पंजाब में जो क्षति पहुंची है उसका हमें बहुत अफसोस है. हमारा देश किसान गरीब का देश है, मजदूर का देश है. हम आदिवासियों को आगे लाना चाहते हैं, महिलाओं को आगे बढ़ाना चाहते हैं. जय हिंद. मला वाटतं तुमचा जो संदेश आहे किंवा सगळ्यांची प्रगती व्हावी, सर्वांगीण प्रगती व्हावी, जे इंदिराजींच्या मनात होतं आणि सगळ्या भारतीय जे नेते आहेत त्या सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी. तुमच्या मुलाखतीच्या निमित्तानं ज्या चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत आपण पोहोचवल्या त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. रंगमावळतीचे या सदरात ज्येष्ठ नागरिक डॉक्टर एकनाथ भांडारकर यांची जयंतकुमार शेटे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, यावेळी सायंकाळची 6 वाजून